नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मोगऱ्याची फुले आणि फुलझाड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ही मोगऱ्याची फुले आहेत आणि ती अशा प्रकारे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. मोगरा ही ओलिएसी कुळातील एक सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे. मोगऱ्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी ही बटमोगऱ्याची फुले आहेत. एकेरी मोगरा, बटमोगरा, रानमोगरा, वेलमोगरा असे मोगऱ्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी बटमोगऱ्याची फुले ही अतिशय सुगंधित असतात आणि ती आकर्षक दिसतात. या फुलांना अनेक पाकळ्या असतात आणि ती अशा प्रकारे लहानशा गुलाबाच्या फुलाएवढी असतात. मोगऱ्याच्या झाडाची पाने ही गर्द हिरवी आणि काहीशी चकाकणारी असतात आणि ती अशा प्रकारे दिसतात. मोगऱ्याच्या झाडावर फुले आणि कळ्या एकाच वेळी एकत्र पाहायला मिळतात. अशा प्रकारे फुलझाडे, फळझाडे याविषयी माहिती आवडत असल्यास निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मोगऱ्याच्या झाडाला वर्षभर तुरळक प्रमाणात फुले येतात, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या फुलांना विशेष बहर येतो आणि अशा प्रकारे फुलांनी बहरलेले मोगऱ्याचे झाड अतिशय आकर्षक दिसते. मोगऱ्याची फुले ही संध्याकाळी किंवा रात्री फुलतात आणि ती फुलली की त्यांचा सुगंध वातावरणात दरवळत राहतो. त्यामुळे वातावरण आल्हाददायक बनते. तसेच या सुगंधामुळे मनालाही प्रसन्नता वाटते. फांद्या लावून त्यापासून मोगऱ्याची लागवड केली जाते. या झाडाला दिवसातून 5 ते 6 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या झाडासाठी आवश्यक असते. ही झाडे कुंडीत लावली तर त्यामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मोगऱ्याच्या झाडाची पाने ही गर्द हिरवी असतात. गर्द हिरवी पाने आणि पांढरी शुभ्र फुले ही झाडावर अतिशय सुंदर दिसतात. मोगऱ्याची फुले फुलून गेली की या झाडाची छाटणी करावी लागते. त्यामुळे झाडाला परत पालवी येते आणि फुले फुलतात. मोगऱ्याची फुले ही अतिशय सुगंधित असतात. त्यामुळे अत्तरे वगैरे सारख्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये या फुलांचा उपयोग केला जातो. तसेच आयुर्वेदिक औषधांमध्येही मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग करण्यात येतो. एकेरी मोगऱ्याची फुले ही एकेरी पाकळ्यांची असतात. मोगऱ्याच्या सर्व प्रकारांपैकी बटमोगऱ्याची फुले ही अतिशय आकर्षक दिसतात. तसेच या फुलांना अतिशय चांगला सुगंध येतो. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा.